नंतर कळालं की आपला आई वडील कोणतरी वेगळंच आहे. ओके. मी माझ्या वडिलांना वयाच्या 14व्या वर्षी पहिल्यांदा बघितलं. अरे बापरे. इकडं प्रेत ठेवलेलं आहे आणि त्या प्रेताच्या बाजूला जवळजवळ 20 ते 30 फुटावर जाऊन लोक थांबले की नाही आता ह्याच्या जवळ नाही जायचं. मुलगा म्हणून मला त्यावेळेस असं धाय मुकडून रडायला आलेलं होतं. जाऊन असं वाटत होतं की ते मिठी मारून रडावं, घट्ट धरून. ज्यावेळेस वाचनाच्या ह्याच्यात आलो तर त्यावेळेस मला असं कळालं की आपण ह्यातलं शून्य आहे. नमस्कार, मी अनिरुद्ध आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टॉक विथ अनिरुद्ध. आपल्या नवीन एपिसोडची सुरुवात आज आपण करतोय आणि ही सुरुवात करत असताना असा एक चेहरा आपल्या समोर मला घेऊन यावासा वाटला की जो चेहरा सर्वसामान्य घरातला आहे, पण सर्वसामान्य घरातला असूनही त्यांनी सर्वसामान्यांच्या पुढचं काहीतरी केलेलं आहे. त्यांना लेखनाची आवड आहे, वाचनाची आवड आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याजवळ आहेत. तर मी स्वागत करतो आपले आजचे गेस्ट माननीय श्री अजित शेळके सर. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? मला आनंद वाटला. तुमचा पहिलाच कार्यक्रम आहे, तुमच्या पॉडकास्टचा हा पहिला एपिसोड आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही मला आमंत्रण केलंय किंवा मला बोलवलंय, त्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतोय. ओके. नाही, नवीन पॉडकास्ट मला अशा व्यक्तिमत्वापासून सुरुवात करायचं होतं सर, की ज्याचं व्यक्तिमत्व हे सर्वसामान्यांपेक्षा जरा वेगळं असेल, छान असेल. आता जसं की मी तुमच्याबद्दल ऐकलंय, तुमच्याबद्दल पाहिलंय की तुम्ही सर्वसामान्य लोकांना कसं आपलंसं करून घेताय, जवळ कसं करून घेताय, तुमची अभिव्यक्ती मी बघितलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये यावं आणि माझ्या पॉडकास्टची सुरुवात तुमच्यापासून व्हावी असं मला वाटलं. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सरांना वाचनाची आवड खूप आहे. सर खूप म्हणजे एवढी वाचनाची आवड आहे की त्यांनी जवळजवळ आजपर्यंत 150 ते 250 पुस्तकं वाचून काढलेली आहेत आणि सरांना त्यातूनच लेखनाची स्फूर्ती मिळालेली आहे आणि सर आता खूप छान छान काही लिहित आहेत, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. सर स्वतःहूनच सांगतील आपल्याला. तर सर मला अशी क्युरिओसिटी आहे की तुम्ही हे सर्व करत असताना तर ह्या सगळ्यांची सुरुवात जी आहे ती मला जाणून घ्यायची की कशी झाली आहे, आपलं लहानपण कसं होतं किंवा कशा पद्धतीने झालं हे जाणून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना. माझं लहानपण सांगायचं झालं तर आता सर्वसामान्य कुटुंबातलं आहे मी. माझं कुटुंब एकत्र कुटुंब होतं आमचं. माझे वडील धरून जवळजवळ आम्ही 6 जण, म्हणजे आमचे चुलते वगैरे सगळी फॅमिली मोठी होती. आमच्या घरात टोटल 54 लोकांचं कुटुंब आहे जे एकत्रितरित्या राहत होतं. अरे बापरे. हा, पण माझं सगळं लहानपणी माझ्या मामाच्या गावी गेलं. बर. म्हणजे जिथं आई वडील इकडं असायचे, मी मामाच्या गावाला होतो, वय लहान होतं. तर त्यावेळेलाच मला म्हणजे समजत नव्हतं की बऱ्याचशा गोष्टी होत्या की आपण म्हणजे नाही का की आपण हाय कुठून काय. बऱ्याचशा वेळा बोलताना असं म्हणजे शाळेत जर नाव विचारलं तर माझं नाव त्यात माझ्यासोबतच्या मित्रांपेक्षा वेगळं असायचं, कारण बाकीच्यांचे आडनाव समजा कॉमन होते एका गावातले असल्यामुळे त्यांची सगळी जवळपास सारखी असायची. मी एकटाच असं असायचो की ज्याचं माझं वेगळं असायचं. तर मला पण कधी कधी वाटायचं की मी कोण आहे, की ह्यांच्यापेक्षा वेगळा का वाटतोय मी, असं की कसं टोनगे, ठाकरे, घेमाळ ही सगळी मंडळी एकत्र असायची, मी एकच असायचो की शेळके. मग कधी कधी मग असं क्युरिओसिटीने मी विचारायचो पण की मी नेमका असं का वेगळा किंवा काय. आणि घरी पण ते वातावरण कसं होतं की माझे आई वडील गावी होते आणि मी मामाच्या इथं होतो, पण मामा आजीला आजोबाला आई वडील म्हणायचं, त्यामुळे मलाही त्या योगात आजीला आई म्हणायची सवय लागली. त्यामुळे मनाला कुठेतरी वाटायचं की हेच आपले आई वडील आहेत. ओके. म्हणजे मी आजी आजोबांना लहानपणापासून आई वडीलच म्हणत आलो. तर ठराविक वयात आल्यानंतर किंवा ज्यावेळेस मला कळायला लागलं की 10-12 वर्ष झाल्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या, नंतर कळालं की आपलं आई वडील कोणतरी वेगळंच आहे. ओके. सर म्हणजे तुम्हाला माहितीच नव्हतं की आपले आई वडील लहानपणापासून कोण आहे किंवा काय? मी माझ्या वडिलांना वयाच्या 14व्या वर्षी पहिल्यांदा बघितलं. अरे बापरे. ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला माझ्या पोटात गोळा आला. सांगायचं झालं तर म्हणजे आता तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हटलं तर वडिलांचं प्रेम किंवा वडिलांबद्दल जे भावना असते, आता आपण बघतोय की आता मलाही मुलगा आहे, मी माझ्या मुलावर किती प्रेम करतो, किती मुलाला म्हणजे किती जीव लावतो, पण आमच्या बाबतीत ती घडलंच नाही. किंवा माझ्याच नाही, माझा दुसरा भाऊ होता लहान, त्याच्याही बाबतीत तेच झालं. माझ्या फक्त बहिणीला वडिलांचं प्रेम मिळालं. बरं, म्हणजे एक मिनिट मी विचारू इच्छितो की लहान भावाला प्रेम मिळालं नाही म्हणजे मग लहान भाऊ कुठे होता का तुमच्या बरोबर? नाही, मी एकटाच मामाच्या गावी होतो. माझी दुसरी बहीण आणि भाऊ हे आई वडिलांसोबत राहतो. मग वडिलांचं प्रेम भावाला मिळालं नाही म्हणजे? त्याच्यात काय प्रॉब्लेम होता की वडिलांचं होतं व्यसनी. म्हणजे वडिलांचा व्यवसाय होता ट्रक ड्रायव्हर.
तर ते कंटिन्यू कामानिमित्त बाहेर असायचे, गाडीच्या ह्याच्यात बाहेर असायचे, त्यामुळे घरी एवढं काही लक्ष नव्हतं. आणि बाकीच्या गोष्टी होत्या ज्या त्यांना त्या गोष्टीची सवय होती किंवा व्यसन म्हणू आपण, तर त्या व्यसनाच्या आहारी असल्यामुळे त्यांचं असं वैयक्तिक कुटुंबावर काही लक्ष असेल किंवा जेवढं पाहिजे होतं तेवढं मिळत नव्हतं. आणि त्या ह्याच्यात मग दुर्लक्ष व्हायचं आमच्याकडे. आणि माझा तर तसा सहजासहजी काही प्रश्न झाला नाही, कारण असतानाच मी मामाच्या गावी होतो. कधीही तरी मला, मी मागाशी सांगितलं तसं की मी 14 वर्षानंतर पहिल्यांदा बाप बघितला. ओके, 14 वर्ष तुम्हाला आई आणि वडील दोघांचंही प्रेम मिळालं नाही? आईचं मिळत होतं, म्हणजे आई कधी कधी अशी भेटायला वगैरे यायची. त्यावेळेला तुम्हाला माहिती होतं की आपली आई आहे? म्हणजे असं आपण म्हणतो ना, ते शेजारी पाजारी सांगायची की ही तुझी आई आहे, ही तुझी खरी आई आहे, ओके, ही तुझी मानलेली आहे, असं थोडक्यात. आजीला मी पहिल्यापासून आज पण मी आजीला आईच म्हणतो. ओके, म्हणजे आजी मला आईपेक्षा जास्त प्रेम आजीनं दिले, जे आजही मी ते अनुभवतोय. म्हणजे तिच्यापाशी गेलं, बसलं, बोललं, तिनं डोक्यावर हात जरी फिरवला ना, तरी ती जी आईचं प्रेम जे आहे किंवा ती जी माया ऊब जी भेटते ना, ती मला आजीकडनं आज पण भेटते. आता माझ्या आईला जाऊन जवळजवळ 17-18 वर्ष झाली, पण ती उणीव कधी जाणवली नाही. ओके, आता ते आजीनं भरून काढलं, आजीनं सर्व भरून काढलं. बरोबर. नाही, छान आहे सर. म्हणजे लहानपण तुमचं एवढं खरतर गेलेलं आहे. म्हणजे 14 वर्ष तुम्ही वडिलांच्या पासून विभक्त होता. 14 वर्षानंतर तुम्हाला तुमचा वडील कळाले की नेमके हे वडील आहेत. म्हणजे हे माझ्यासाठीच नाही तर माझ्या प्रेक्षकांसाठी पण हे शॉकिंग आहे की 14 वर्षानंतर आपल्याला कळतंय की आपले वडील हे आहेत. मग त्यावेळेला आपली अवस्था काय होत असेल, म्हणजे मी सरांची अवस्था जाणू शकतो. मी आपल्याला विचारू इच्छितो सर की आपलं शिक्षण कशा पद्धतीने झालंय आणि आपली महाविद्यालय कोणतं होतं, आपले मित्रपरिवार कसा होता शिक्षणामध्ये, आपलं शिक्षण कुठंपर्यंत झालेलं आहे? माझं शिक्षण तसं पाहायला गेलं तर मी 10वी पास माणूस आहे. बरं. आणि 12वी पास मी झालो, पण ते बाहेरून. म्हणजे आता खरंच सांगायचं झालं तर इकडनं तिकडनं बघून पास होऊन मी पास झालो 12वीचा, 17 नंबरचा फॉर्म भरून वगैरे असं. पण प्रॉपर शाळेत जाऊन म्हणलं तर मी 10वी पर्यंत शिकलो. परिस्थितीनं माणसाला, म्हणजे परिस्थिती ह्याच्यात आणून सोडती, त्याप्रमाणे मला वाटतंय 16-17व्या वर्षी म्हणजे 10वीला असेल मी, त्याच्या अगोदर 1-2 वर्ष माझ्यावर जबाबदारीचं ओझं पडलं आणि मला ते शाळेचं इच्छा असताना सुद्धा बंद करावं लागली. आणि तिथून पुढे मग चालू राहिलं. बरोबर. मी सर परवा असं ऐकलं की तुम्ही तुमच्या शाळेचा एक गेट टुगेदर अरेंज केला होता आणि त्यामध्ये तुम्ही गेला होता, तर तो काय एक्सपिरियन्स होता तुम्हाला ऐकायला आवडेल? ऍक्च्युली आम्ही 20 वर्षानंतर भेटत होतो. अरे वा. आणि आमची 20 वर्षाची म्हणजे 2004ची बॅच होती आमची. आणि आमचं सगळं ठरलं होतं की 1 महिना अगोदर आमचं सगळ्या मित्रांचा वगैरे फोन झालं, आमच्या वर्गमैत्रिणींना फोन झालं, प्रत्येकाचा संपर्क करण्यात आला. जवळजवळ आमची 54 जणांची बॅच होती. आम्ही जवळपास 100% सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या वैभागानं काही जणाला यायला जमलं नाही, बरेचसे आले, आमच्या भेटी झाल्या. पण त्या दिवशी एक असा किस्सा झाला आमचा की आमचा तो कार्यक्रम ज्या दिवशी ठरला होता आणि त्याचं जे सूत्रसंचालन होतं ते आमच्या एका मित्राला दिलेलं होतं. त्याने ते प्री प्लॅनिंग होतं की तूच ते करायचं आणि तुला ते करावं लागेल. आणि आमचं हे सगळं ठरलं, प्लॅनिंग वगैरे सगळं झालं. तो दिवस उजाडला, त्या दिवशी आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. आणि ऐन वेळेला तोच आमचा मित्र ज्याच्याकडे ही सगळी जबाबदारी होती त्यांनी ते कॅन्सल केलं. अरे तर मग आता सगळ्यांनाच टेन्शन आलं की आता हे करायचं कसं, किंवा आता ह्याचं सूत्रसंचालन कोण करेल किंवा कोण बोलणार आहे, कोण पुढे येईल का. तर माझ्या बॅच मध्ये बऱ्यापैकी शिक्षक आहेत किंवा PSI आहेत, एक 2, त्यानंतर म्हणजे सगळे चांगल्या ह्याच्यावर आहेत, पदावर आहेत मित्र माझे. पण त्यांचं धाडस झालं नाही, म्हणजे कोणीच असं काही त्यांच्याकडनं ते कोण होईना. मग ऐन वेळेला मला असं कुठेतरी वाटत होतं की मी त्यावेळेस बऱ्यापैकी तयार झालेलो होतो, असं मला वैयक्तिक वाटत होतं की आता मी बोलू शकेन. तर मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे, हा असं जर काय अडचण असेल तर मी तयार आहे त्याला, म्हणजे हा कार्यक्रम मी ही सूत्रसंचालन करू शकतो. त्यांच्यासाठी धक्काच होता, कारण हा माणूस असं अचानकच काय याच्यात नाही का, आम्ही शिकलेला असून किंवा आम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर असून जर आम्हाला नाही वाटत तर याच्याकडे कसं. तर मी म्हणलं मी करून दाखवतो, म्हणलं आपण बघू आपण जसं होईल तसं. आणि मग आम्ही चालू केलं ते. अप्रतिम कार्यक्रम झाला. मी बघितलेलं आहे, म्हणजे तुमच्याकडून ऐकलेलं पण आहे. याच्या आधी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सरांनी अप्रतिम त्यामध्ये स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन तो कार्यक्रम सुंदर पाडलेला आहे पार. आणि सरांना तशी आवड आहे. मला ऐकिवात आलेलं आहे की सर ज्या सोसायटीमध्ये राहतात तिथलं पण चेअरमन पद सरांकडे आहे.
तर तो एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे ते चेअरमन पद तुमच्याकडे आलं कसं किंवा देण्यात आलंय, तुमचं एक अभिव्यक्ती बघितली आणि मग तुमच्याकडे देण्यात आलंय, कशा पद्धतीने आहे ते? आता काय होतं माहितीये का, आम्ही जिथं राहतो म्हणजे मी पहिल्यापासूनच तुम्हाला सांगितलं की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा. म्हणजे असं आपल्याला काही जास्त हे नाही, पाठीमागून कोणाचा तरी मोठा आधार आहे किंवा कोणाचा तरी मोठा सपोर्ट आहे आणि त्याच्या जीवावर आपण पुढे काय करतोय अशातला भाग नाही. पण आपले एक म्हणजे जे काही तत्व ठरलेले आहेत तशी मी माझ्या आयुष्याची काही तत्व ठरलेली आहेत की मी काही गोष्टीला मी आजही सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगेन की मी निर्व्यसनी माणूस. ओके. मतलब कुठल्याही गोष्टीचं व्यसन नाही मला, ही एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ह्याच्या पाठीमागे जे काय ते मी तुम्हाला नंतर सांगेन की कशासाठी का त्याच्यासाठी कारण आहेत. म्हणजे मी जाणून बुजून निर्व्यसनी राहिलो. म्हणजे जाणून बुजून निर्व्यसनी राहिलं. म्हणजे ज्या वयात व्यसन करायचं असतं त्यावेळेला माझ्याकडे पैसा पण भरपूर होता. ओके. मला ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य झाल्या असत्या, मी ते केलं असतं. म्हणजे त्याच्यासाठी जे काही खर्च होणार होता त्याच्यापेक्षा डबल टेबल पैसे माझ्याकडे त्यावेळेला होते आणि मी ते सहज सगळं पेरलं असतं. पण मला त्या गोष्टी टाळायच्या होत्या, त्याच्या मागची कारणं होती. मी माझ्या ह्याच्यात मी तुम्हाला परत सांगेनच की ती कशासाठी काय. तर तसं ते सोसायटीच्या बाबतीत आमच्या तशा काही गोष्टी मला दिसत होत्या की काही चुकीचं होते किंवा काही बरोबर होते. मग ते कुठेतरी थांबावं, सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि शेवटी ती समाजसेवा आहे. बरोबर. त्या काही कोणी काय हे नाही करणार आणि त्या भावनेतून आपल्याला ती एक इच्छा निर्माण झाली की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि ते काम हाती घेऊ. ओके. म्हणजे समाज भावनेतून तुम्ही ते हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते तुम्ही समर्थपणे पेरताय. बरोबर आहे. सर, तुम्हाला वाचनाची आवड आहे आपण ऐकलेलं आहे. आता पुढे मी तुम्हाला ते विचारणार आहेच आणि तुमच्या लेखनासंदर्भात पण आपण येणार आहोत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपला व्यवसाय कोणता आहे आणि त्या तुम्ही त्या व्यवसाय क्षेत्रामध्ये आलात कसे आणि ते व्यवसाय क्षेत्र करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? आता व्यवसायाबद्दल सांगायचं म्हणलं तर मी 1 जून 2005 पुण्यात आलो आणि त्यावेळेला मी काय असंच लहान होतो. म्हणजे एकदम 18-19 वयात असताना मी पुण्याला आलेलो. एक पांढरी पिशवी घेऊन, साधी आपली नाही का, जसं सर्वसामान्य लोक भाजीला जातात तसं मी एक पिशवी घेऊन त्यात 1-2 शर्ट आणि एक शाल पांढरी जी माझ्याकडे आजही आहे. ओके. ती माझी एक आठवण म्हणून मी ती ठेवलेली आहे की मी पुण्याला कसा आलो, काय आलो. तर तेवढं सामान घेऊन मी पुण्याला आलो. आमचे गुरुवर्य ज्यांचं आज पण मोठा व्यवसाय आहे, महादेव शंकर पडळकर साहेब, त्यांच्याकडे मी कामाला लागलो आणि त्यांनी आयुष्यात भरपूर शिकवलं. मतलब जे काही गोष्टी मी वडिलांकडनं ऍक्सेप्ट करायचो, वडिलांकडनं आपल्याला त्या मिळाल्या पाहिजे की आपण कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे किंवा जे काही ते त्यांच्याकडनं मला मिळाले, त्यांच्याकडनं मला ते शिकायला मिळालं. तर ते म्हणजे तिथून माझं ते मी आता आजच्या तारखेला जर म्हणलं तर मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. बर. पण सुरुवात माझी त्यांच्यापासून झाली की तिथं मी हेल्पर म्हणून काम केलं. 6 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलं. अगदी 50 रुपये पर डे या रकमेनं, म्हणजे 1,500 रुपये मासिक मंथली मला ते पगार होता. तर तिथून माझी सुरुवात झाली आणि आज मी स्वतःच व्यवसाय करतोय. म्हणजे माझं स्वतःचं कॉन्ट्रॅक्ट आहे, माझ्याकडे 4-5 पोरं कामाला आहेत, जेमतेम आपलं चालतंय व्यवस्थित. ओके. मग आता सध्या तुमचा तोच व्यवसाय आहे सर की जो व्यवसाय तुम्ही आता करत आहात? मी तोच व्यवसाय कंटिन्यू करतो, पण त्याच्यासोबत मला आता ह्या मागच्या म्हणजे लॉकडाऊन पासून आणखीन वाढवायचं किंवा अजून प्रयत्न चालू आहे माझे की अजून नवीन काय साईड बिझनेस करता येतोय का याच्यावर पण विचार करतोय. ओके. चालेल. जसं की मी मगाशी प्रेक्षकांना सांगितलं की तुम्हाला वाचनाची प्रचंड आवड आहे, तर तुम्ही आजपर्यंत कोणकोणती पुस्तकं वाचलीत आणि त्यातलं तुम्हाला भावलेलं, तुम्हाला आवडलेलं असं कोणतं पुस्तक आहे की ज्याच्याबद्दल तुम्हाला माझ्या प्रेक्षकांना सांगायला हवं? आता माझी वाचनाची आवड, मी जसा आपला कोविडचा लॉकडाऊन झाला त्यावेळेला सगळीच रिकामी होती. मतलब आम्ही सगळीच आपण बसलेला असायचं घरी, दिवसभर फक्त एकच असायचं की मोबाईल आणि टीव्ही. तर मी ते मोबाईल चालत असताना फेसबुकवर मला ते अमित मरकड सरांचं माझ्या प्रेमाचं प्रयोग म्हणून एक पुस्तक मिळालं. त्याच्याबद्दल मी थोडंसं वाचलं फेसबुकवर. त्यामध्ये प्रेक्षकांना म्हणजे ऐकायला आवडेल की माझ्या प्रेमाचे प्रयोग या पुस्तकामध्ये नेमकं तुम्हाला भावलेलं, तुम्हाला आवडलेलं काय? मला आवडलेलं म्हणजे लेखकाचे एकापेक्षा अनेक प्रेमाचे प्रयोग. थोडक्यात आता प्रेम ही संकल्पना आपल्या डोक्यात काय असते की प्रेम ही एकदाच होतं किंवा एकाच माणसावर प्रेम करू शकतो आपण. तर त्या लेखकाने त्याच्यात असं सांगितलं की ही भावना चुकीची आहे, तुम्ही 100 वेळा प्रेम करू शकता, 100 जणांवर प्रेम करू शकता. ओके. तर ते मला जास्त भावलं. मग मी ते सहज पुस्तक विकत घेतलं. मी प्रेक्षकांना मी नक्की सांगेन की मी एकही पुस्तक असं बाहेरून आणलेलं नाही किंवा कोणाकडनं घेतलेलं नाही. प्रत्येक पुस्तक ही मी विकत आणतो आणि पूर्ण वाचल्याशिवाय दुसरं पुस्तक मी घेत नाही.
वा. पहिलं पुस्तक जोपर्यंत माझं वाचन होत नाही तोपर्यंत मी नवीन पुस्तक आणून ठेवत नाही. सरांनी आजपर्यंत 150 पुस्तकं, 150 ते 150 पुस्तकं सरांनी वाचली आणि सगळी पुस्तकं सरांनी विकत आणलेली आहेत, हे आपण नोटीस केलं पाहिजे. बरं. म्हणजे प्रेक्षकांना वाचनाची आवड हवी आणि ते वाचन करण्यासाठी पुस्तकं विकत आणून आपण वाचले हवी. बरं. म्हणजे जे लेखन आहेत, जे प्रकाशक आहेत, त्यांनाही या पद्धतीने दिलासा मिळू शकतो. बरं. तर लेखनाची आवड निर्माण होईल, तर प्रेक्षकांनी ती वाचावी. तर सर आपण कंटिन्यू. त्यानंतर माझं पहिलं पुस्तक ते झालं हा. की माझ्या प्रेमाचे प्रयोग. बरं. त्यानंतर मला पुस्तकाशी जरा थोडीशी जवळीक आली. मला असं वाटायला लागलं की नाही, आपण वाचलं पाहिजे, याच्यातून काहीतरी वेगळं मिळतंय. आणि मग नंतर सुरुवातीला तर मला आता वाचायचंय, पण काय वाचायचं हेच कळत नव्हतं की आपण काय वाचलं पाहिजे. मग कधी कधी मी माझ्या मित्रांसोबत बसलं की चर्चा करायचो की नवीन एखाद्या पुस्तकाचं नाव सांग मला, की ते वाचलं तर चांगलं होईल, म्हणजे मला ते पुस्तक घेता येईल. पण पुस्तकाची नावं सुद्धा मला माहित नव्हतं. पहिली गोष्ट तर मी एक वायरमॅन माणूस आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर माणसाचा, 10वी पास माणसाचा आणि पुस्तका वाचण्यापर्यंत काही संबंध नाही. तुमच्यामध्ये जे भावलेली गोष्ट होती तीच गोष्ट होती सर मला, की तुमचा आता हा कॉन्ट्रॅक्ट म्हणून व्यवसाय चालू आहे, तुमचं शिक्षण कमी झालेलं आहे, तरी तुमच्यासारख्या मनुष्याने 150 ते 150 पुस्तकं वाचणं हेच माझ्यासाठी थोडंसं भावलेलं होतं. आणि म्हणून मी तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण ते होतं. बरोबर. आता त्याच्यात होतं काय माहितीये का, मी ज्यावेळेस पहिलं पुस्तक हातात घेतलं तर ते मला कुठेतरी स्पर्श झाला, हृदयाला स्पर्श झाला, कारण याच्यातून नवीन ऊर्जा काहीतरी मिळते, आपण याच्यातून काहीतरी शिकू शकतोय. जिथं आपल्याला अनुभवाची गरज असते किंवा जिथं कोणीतरी मार्गदर्शक हवा असतो, तर सगळ्यात मोठा मार्गदर्शक हा पुस्तक आहे. त्यानंतर आणि आपल्याकडं इतके दर्जेदार पुस्तक आहेत, म्हणजे आता मी माझ्यापेक्षा अजून भरपूर वाचक आहेत ज्यांनी मी ज्यावेळेस ह्या क्षेत्रात आलो किंवा मी ज्यावेळेस वाचनाच्या ह्याच्यात आलो तर त्यावेळेस मला असं कळालं की आपण यातलं शून्य आहे. कारण आपल्यापेक्षा कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 15-15 हजार पुस्तकं गुरुजी आज वाचलेली आहेत त्यांच्या, की त्यांनी त्यांच्याकडे तेवढी मोठी लायब्ररी आहे की त्यांच्याकडे 15-15 हजार पुस्तकं त्यांच्या घरी मी बघितले. कितीतरी मी आता पुस्तक प्रकाशन सोहळ्याला वगैरे माझं जाणं येणं होतं त्यावेळेला, तर त्याच्यात मला त्या गोष्टी जाणून येतात की आपण ह्यांच्यात 100% कमी आहे, पण आपण आता सुरुवात केली आहे, आपण एक ना एक दिवस यांच्यातला असू. ओके. ही एक कुठेतरी भावना 100% पूर्ण करणार आहे. ओके. हा. आणि दुसरी गोष्ट अशी की मग त्यानंतर मला वि.स. खांडेकरांचं AIT मिळालं. त्यानंतर नितीन थोरात सरांची मी कित्येक पुस्तकं वाचली. त्यानंतर आपले शरद तांदळे सर आहेत, त्यांची पुस्तकं वाचली. प्रतिपचंद्र म्हणून प्रकाश कोळडे सरांचं एकदम जबरदस्त पुस्तक आहे, ते वाचलं. त्यानंतर मग जी हातात पडल, परत परत मी असं ठरवलं की आपल्याला पुस्तक दिसलंय ना मग ते वाचायचं. तो लेखक कोणी असेल, काय असेल, काही नाही, किंवा तो नामांकितच असावा असं काही नाही. आता काल परवा तर मी ते उसवणं म्हणून आमचे तुळजापूरचे लेखक आहेत, तर त्यांचं पुस्तक वाचतोय मी आता. अप्रतिम. मागच्या वर्षीचा त्यांना पुरस्कार भेटला महाराष्ट्र शासनाचा त्या पुस्तकावर. त्यात त्यांनी काय लिहिलेलं आहे असं तुम्हाला सांगायला? त्याच्यात त्यांनी त्यांचं, ते स्वतः शिंपी टेलर आहेत, त्या टेलरच्या आयुष्यात किती गोष्टी घडते, किंवा आता रेडीमेडचा जमाना आला, आपण ज्यावेळेस सहज दिवाळी दसऱ्याला आपण कपडे खरेदी करतो, पण पूर्वीच्या काळात असं नव्हतं. त्याच्यासाठी 8 दिवस कपडा खरेदी करायचा, नंतर ते टेलरकडे घेऊन जायचा, तो जागेवर माप घेणार तुमचं, आणि त्याप्रमाणे मग ते शिवून भेटणार. बरोबर. त्यात बी चुका झाल्या तर मग ते फॅशन व्हायची. टेलरच्या चुका म्हणजे आपण पुढे त्याला फॅशन बिघडलं की ते त्यांनी सांगायचं नाही फॅशन आहे असं. ते ठीक आहे, त्या काळात त्या गोष्टी खपून गेल्या. पण आता काय झालं की रेडीमेडचा जमाना आला, तर तो टेलरिंगचा व्यवसाय बंद पडण्याच्या, आजच्या तारखेला तो बंद पडण्याच्या ह्याच्यावर आहे. गावगाड्यात टेलरिंग आता दुकान कमी झाली, अगदी कमीच आहे, किंवा साईड बिझनेस म्हणून दुसऱ्या गोष्टी करायला. ऑनलाईन शॉपिंग मुळे मला वाटतं सगळ्यात जास्तच कमी झालं. आता त्याचा सुद्धा प्रामुख्याने विचार केला पाहिजे की अशा काही घटक आहेत समाजात की ज्यांच्याकडे आपलं आपण म्हणतो ना प्रगतीच्या ह्याच्यात जाण्याच्या ह्याच्यात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. बरोबर. ते कुठंतरी मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणजे एक टेलरच नाही तर जे काय आहे समाजात की ज्या गोष्टीवर आपण डिपेंड आहे त्यांचं त्याच्यावर पोट आहे. बरोबर. आणि आपण मग ते बाकीच्या गोष्टीकडे जातो. मला असं वाटतं थोडंसं त्याच्याकडे पण लक्ष दिलं तर अजून चांगलं होईल. बरोबर. आणि ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला एक भावलेलं असं कुठलं पुस्तक आहे का की जे खूपच जवळच आहे? आतापर्यंत वाचलेल्या सगळ्यात मला वि.स. खांडेकर सरांचं AIT आवडलं. म्हणजे त्याचा माझ्या हिशोबाने ते अप्रतिम होतं, त्याचा दर्जा एकदम हे आहे. आपण
म्हणजे मी जर कुणाला आता भेट द्यायची म्हणलं तर मी त्याचे पुस्तक 100% घेऊन. वा वा वा, मला ते आवडलं. खांडेकर सरांचं ययाती पुस्तक सगळ्यांनी प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आपण वाचावं. सरांना भावलेलं आणि आवडलेलं 150 पुस्तकांमध्ये त्यांना आवडलेलं ते पुस्तक आहे. अतिशय सुंदर. सर मला आपल्याला विचारायला आवडेल की आता या वाचनाच्या छंदातून आपण लेखन या विषयाकडे कसा काय वळालात आणि तुमच्या मनामध्ये तो विचार कधी आला, कसा आला आणि तो विचार आता फुलफिल होतोय? म्हणजे अगदीच प्रेक्षकांना सांगायला आवडेल की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये सरांचं जे काही लेखन आहे ते आपण प्रकाशित करणारच आहोत. पण तुम्हाला लेखनाची आवड निर्माण कशी झाली सर? लेखनाची आवड मला मी सुरुवातीला पुस्तकं वाचायचो. बर. वाचताना काही पुस्तकात मला असं जाणवलं की त्या लेखकासोबत मी चालतोय किंवा ते मी भोगतोय किंवा मी ते अनुभवतोय. म्हणजे गरिबी काय असते, आपण जी गरिबीची व्याख्या करतो बरोबर, ती गरिबी काय ते आम्ही जवळून बघितले. ओके. जसं सकाळी जेवलो तर आपल्याला रात्री जेवणाची भ्रांत असते आणि मग ते रात्रीच्या जेवणाचं काय याच्यासाठी दिवसभर डोक्यात तो विचार ठेवणं त्याला गरिबी म्हणायचं. गरिबी म्हणजे काही वेगळं काय नाही. बरोबर. बरेचसेच लोक आहेत जिथं सुरुवातीला एकदा पोट भरलं की दुपारच्या जेवणासाठी जर तुम्हाला विचार करायची गरज असेल की आता आपल्याला ह्याच्यासाठी तरी काहीतरी करावं लागणार आहे, गरिबी आहे. आणि ते आम्ही अनुभवले आहे, भोगले आहे, जवळून बघितलंय. तर मग मला असं वाटत होतं लेखकाच्या ह्याच्यातून मी कुठेतरी त्यांना जवळून जातोय. हे आपल्या बाबतीत पण झाले ना, हे आपण बघितलंय, हे आपण उघड्या डोळ्याने बघितलंय. मग मला असं वाटायला लागलं की ठीक आहे, यांच्यापेक्षा तर माझ्याकडे भरपूर काय लोकांना सांगण्यासारखं. मग ते जर मी पुस्तक रूपी आणलं किंवा ते जर मी लिहिलं तर आवडेल, प्रयत्न तर करून बघू, काय हरकत आहे. मग मी माझ्या जवळच्या 2 मित्रांना बोललो. माझा कृष्णात शेळके आणि आनंद पुणे म्हणून माझे जवळचे मित्र आहेत. मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल बोललो की मला असं असं वाटतंय. मग त्यांनी मला त्या गोष्टीसाठी खूप मदत केली. नाही म्हणजे तुझ्याकडे ते आहे, तू ते करू शकतो किंवा तुला ते करणं गरजेचं आहे, जी लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहे, पण तू ते कर. पण आता होतंय काय की माझा व्यवसाय इलेक्ट्रिकलचा असल्यामुळे मला सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत कामावर जावं लागते. त्यानंतर घर, फॅमिली, त्यांच्यासाठी 1-2 तास वेळ. आता नवीन जबाबदारी घेतली सोसायटीची, तिच्यासाठी 1-2 तास वेळ द्यावा लागतो. राहिलेल्या वेळात मला मग माझ्या पुस्तकाबद्दल आणि वाचनावर याच्यावर काम करायचं. म्हणजे अगदीच सर्वसामान्य लोकांसारखे की स्वतःचा छंद जोपासायसाठी आपला वेगळा वेळ काढावा लागतो, तसं सरांचं आहे की त्यांना त्यांचा छंद आहे लेखनाचा, वाचनाचा, पण ह्या सगळ्या परिस्थितीमधून त्यांना एक वेगळा वेळ काढावा लागतोय. बरोबर ना? तर मग मी ते रात्रीच बऱ्यापैकी लेखन माझं रात्रीच होतं, कारण दिवसा मला वेळच मिळत नाही. तर मी आता 2 ह्याच्यावर काम करतोय. म्हणजे माझं एक आत्मचरित्र पण येते आणि एक कादंबरी पण मी सुंदर. कादंबरी तर माझी बऱ्यापैकी चाललेलं आहे, आता जवळ 3ऱ्या टप्प्यापर्यंत आहे लिखाण. आणि दोन्हीचं काम जोरात चालू आहे. म्हणजे मी 2-3 महिन्यात माझं प्लॅनिंग आहे की एक पुस्तक प्रकाशन करायचं आहे. वा, छान छान सर. सरांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे, मी प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सरांच्या आत्मचरित्रातला काही भाग मी माझ्या वाचनामध्ये आलेला आहे. तर सरांनी ते स्वतःच्या भाषेमध्ये म्हणजेच बोली भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तर त्यातला काही अनुवाद सरांच्याच तोंडातून मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना आणि मला ऐकायला आवडेल सर. तर तुम्ही थोडंसं तुमच्या वाचनातलं काही जे तुम्हाला भावलेलं आहे, तुम्हाला आवडलेलं आहे, तुम्हाला जे सांगायला आवडेल प्रेक्षकांना, तर तो एक छोटासा भाग जर आम्हाला सांगितलं तर आम्हाला ऐकायला आवडेल. सांगितलं तसं की बाबा आपल्याला माझ्यासाठी तो धक्काच होता की आपले खरे आई वडील कोण. बरोबर. प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की नाही आई वडील कुठं कोणाला माहित नाही, असं होतच नाही. म्हणजे जनरल तेवढीच खरी आहे की मला वयाच्या 14व्या वर्षी कळाले की माझा आई वडील दुसरे नाही. हा खरं म्हणजे प्रेक्षकांसाठीच नाही, सगळ्यांसाठीच धक्का आहे. आणि त्याच्यानंतर मला अजून एक सांगायला आवडेल की ज्या वेळेला माझ्या वडिलांचं किंवा माझ्या आईचं निधन झालं त्यावेळीची जी परिस्थिती होती ती खूप विचित्र होती. म्हणजे इकडं प्रेत ठेवलेलं आहे आणि त्या प्रेताच्या बाजूला जवळजवळ 20 ते 30 फुटावर जाऊन लोक थांबले की नाही आता ह्याच्या जवळ नाही जायचं, एक अर्धा तास थांबा, थोडं शांत होऊ द्या आणि नंतर आपण जवळ जाऊ. मग ते का मलाही नाही कळलं. म्हणजे ते कशासाठी? त्याच्यासाठी तुम्हाला आता ते ज्यावेळेस पुस्तक येईल त्यावेळेस तुम्हाला ते वाचायला 100% सविस्तर मिळेल. पण एक गोष्ट अशी होती की तिथं लोकच यायला तयार नव्हती. म्हणजे इव्हन म्हणजे तुमच्या आई वडिलांचं किंवा आईचं प्रेत आहे आणि त्या प्रेतापासून 20 ते 30 फूट अंतरावर लांब जाऊन लोक उभं राहिले सगळे आणि ते प्रेत एकटंच तिथं ठेवलंय. आणि जर समजा आम्ही आता मुलगा म्हणून मला त्यावेळेस असं धाय मुकडून रडायला आलेलं होतं, जाऊन असं वाटत होतं की ते मिठी मारून रडावं, घट्ट धरून रडावं. पण मला धरायला 1-2 लोक होती की नाही तू तिकडं नाही जायचं, थांब थोडे वेळ. मग हे कशासाठी?
नाही, हा माझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठीच धक्का आहे की का मी म्हणजे ते ह्याच्यात सगळं सविस्तर तुम्हाला त्यावेळेस येईल त्यावेळेस ते वाचायला मिळेल. बरं. तर त्या म्हणजे अशा काही गोष्टी होत्या. मग हे सगळं मला ज्यावेळेस जाणवलं, भोगलं, अनुभवलं, त्यावेळेस मला वाटलं की नाही, हे आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवलं पाहिजे. बरोबर. आणि ते जसं जसं येईल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतीलच. ओके. नाही, पण त्यातला एखादा अनुवाद तुमच्या भाषेमध्ये ऐकायला आवडेल सर. म्हणजे तुम्ही काय लिहिलंय, थोडासा अनुवाद जर मिळाला तर प्रेक्षकांना कळेल की तुम्ही कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे, जेणेकरून त्या प्रेक्षकांना ते ऐकायला आवडेल सर. नक्की. तसं सांगायचं म्हणलं तर मी एकच सांगेन की ज्यावेळेस मला आई जेवायला हाक मारत होती, तर मी ते जांभळीच्या झाडाखाली दगडांच्या खेळ मांडलेला होता आणि बाजूच्या शेतात आमचं कुळपणीचं काम चालू होतं आणि तिथूनच आमच्या आजीनं मला आवाज दिली की ए आज्या जेवायला ये की रे. आणि मी तो सगळा खेळ तिथंच सोडून धावत पळत गेलो आणि मग ते घरून आणलेलं सगळं ते गवारीची भाकरी, ज्वारीची भाकरी असेल, गवारीची शेंग असेल किंवा ताकाचं डबा होता, मग हे सगळं नाही का ती एकदम मी माझ्या बोली भाषेत एकदम गावरान भाषेत जसं आहे तसं मी लिहिलं. सर, जसं की तुम्ही आता वाचनाबद्दल सांगितलंय, लेखनाबद्दल सांगितलंय, तर हे वाचन करत असताना, लेखन करत असताना तुमचा एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायाची तुम्ही सांगड कशी बांधता? आणि दुसरं म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की या वाचनाचा आणि लेखनाचा तुमच्या घरच्यांवर, म्हणजे आता तुमची मिसेस आहे, 2 मुलं आहेत तुम्हाला, तर त्या वाचनाचा तुमच्या घरच्यांवर काही परिणाम होतो का? म्हणजे तुमच्या वाचनात ते काही हे करतात, इंटरप्ट करतात का, असं मला ऐकायला आवडेल. आता तो एक गमतीचा किस्सा आहे, मी तुम्हाला तो सांगेन. आता माझं हळूहळू सुरुवातीला मी 1-2 पुस्तकं वाचली, त्यावेळेला घरच्यांना एवढा काही त्रास झाला नाही. पण नंतर जसं हे मला व्यसन लागलं, आता मी हे व्यसन म्हणतोय जाणून बुजून, कारण मला हे पुस्तकांचं व्यसन लागलं. ओके. म्हणजे एक मिनिट सर, प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सरांना जाणून बुजून इतर वाईट व्यसन लागण्यापेक्षा जाणून बुजून सरांनी व्यसन लावून घेतलंय पुस्तक वाचण्याचं. तर मला ते व्यसन लागलं आणि मी सहज जरी कुठं बाहेर गेलो आणि मला पुस्तक एखादं दिसलं, आवडलं, तर मी ते खरेदी करतो आणि घेऊन येतो. आता आमच्या घरच्यांना त्याचा इतका त्रास व्हायला की आता हा बाबा जर पुस्तक घेऊन बसला तर 2 तास 3 तास काही इथून उठत. म्हणजे एमपीएससी युपीएससी करणारी मुलं सुद्धा जेवढा वेळ बसणार नाही तेवढा वेळ मी पुस्तक वाचण्यासाठी बसतो. कधी कधी रात्रीच्या 3-3, 4-4 वाजेपर्यंत मी पुस्तक वाचलेलं आहे. तर मला जर आवडलं, मला जर भावलं, तर ते पान म्हणजे बदललं की दुसरं पान वाचू, ते संपलं की दुसरं वाचू, ते असं रात्रीच्या 3 कधी वाजत होत्या, 4 कधी वाजत होत्या कळत नव्हतं. कधी कधी तर एक दिवस तर असं झालं की मिसेस बाजूला झोपलेली होती, मी छोटी लाईट लावून आपलं माझं पुस्तक वाचन चालू होतं. ती वैतागलेली होती की रात्रभर कुठवर, आता उद्या परत कामाला जायचंय, उद्या तुम्हाला परत काम करायचंय, तर आता बाद झालं ठेवा. 12-12:30 वाजता तिने मला एकदा सांगितलं आणि मी हो म्हणून आपलं पुस्तक साईडला ठेवल्यासारखं केलं, तोंडावर पांघरून घेऊन झोपलो. थोडंसं बाजूला बघितलं, ती झोपली का खात्री केली, परत उठलो, परत पुस्तक कंटिन्यू केलं. 3:30-4 वाजता परत उठली, हे काय अजून चालूच आहे, परत साईडला ठेवला पांघरून घेऊन झोपलो. म्हणजे असा बऱ्याच वेळा झाला ते हातातून सुटत नव्हतं की ह्याच्यात पुढे काय झालं असं लेखकांना. म्हणजे थोडक्यात पुस्तक ही तुमची दुसरी बायको झाली होती. तिला असं वाटायचं की आता हे माझ्यासोबत वेळ न देता ते बऱ्याचशा गोष्टी अशा आम्हाला ठेवायच्या. आणि नंतर मी अजून एक सांगेन की लिखाण करणं म्हणजे काय खायचं काम नाही. बरोबर. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, जोपर्यंत तुमच्या, जसं आमचं देवास जिंदार सर सांगतात की मेंदूची मशागत झाली पाहिजे, जोपर्यंत तुम्ही पूर्ण वाचत नाही, जोपर्यंत म्हणजे तुम्ही वाचन कितीही करा ते कमीच आहे. बरोबर. कितीही वाचलं तरी ते कमीच आहे. कारण तुम्हाला जास्त जेवढं वाचता येईल, जेवढं जास्त अनुभव घेता येतील तेवढं वाचा. आता मी व्यवसाय करतो, तर मी व्यवसाय निमित्त प्रोफेसरांचं एक पुस्तक आहे, गोष्ट पैशा पाण्याची. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण पुस्तकात इतके अनुभव दिलेले आहेत की कुठल्या मोठ्या व्यवसायाचा कसा त्याचं रूपांतर झालं छोट्या व्यवसायात, किंवा एखादा छोटा व्यवसाय मोठा कसा झाला, त्याच्यासाठी लागणारं भांडवल कसं उभा केलं, किंवा आपल्याकडं शरद तांदळे सरांचं उदाहरण आहे की जे तेही माझ्यासारखे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स होते, त्यांनाही सुरुवातीला भरपूर प्रश्न पडलं होतं की आपण काय करू, हे करू, ते करू, ते करू असं. पण कुठेतरी जाऊन त्यांनी ते एंटरप्रेन्योर असेल किंवा रावण असेल, आता त्यांच्या मी कितीतरी इंटरव्ह्यू बघितलेले आहेत की त्यांनी रावण इतका जबरदस्त विकलाय. आता रावण लिहिणं, रावण विकणं म्हणजे सरळ सरळ ते हे होतं. बरोबर. रावणासारखी अभिव्यक्ती समोर आणलं. बरोबर. तर ते धाडस केलं त्यांनी आणि आज ते यशस्वी करावं आहे. त्याप्रमाणे लिखाण करणं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की ते काही खायचं काम. बरोबर.
त्याच्यासाठी तेवढा अभ्यासच लागतो. ते शब्दकोशांचं तुमच्याकडे भांडार पाहिजे, बरोबर, तर तुम्ही ते गोष्ट करू शकता आणि हळूहळू ते जमतं. म्हणजे नवख्या आमच्यासारख्या, मी तर नवखा एकदम, म्हणजे अजून माझं एकही पुस्तक बाजारात नाही, पण मी प्रयत्न करतोय आणि मी ती 100% पूर्ण करणार. तसं ते नवख्या माणसांसाठी तुम्हाला सुरुवात जर करायची असेल तर मी हे सांगेन की तुम्ही पहिलं वाचा. बरोबर, जितकं जास्त वाचता येईल तेवढं वाचा. जेवढं तुम्ही वाचाल तर ऑटोमॅटिक मग ते लिहायला तुम्हाला ते हे होतं. ओके, तुम्ही सरांचं हे सांगणं आहे आपल्यासाठी, तुम्ही वाचाल तर वाचाल, बरोबर, असं आहे सरांचं. त्यामुळे तुम्ही वाचणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि प्रेक्षकांना तुमच्या वाचण्यांवरनं मला एक आठवलं सर की वाचणं जे आहे सरांचं 3 आणि 4 वाजेपर्यंत वाचनाचं वेळ जसं सरांना लागलेलं आहे, तसं एक वेळ मी माझ्या वाचनामध्ये एकदा आलो होतो सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांना एक वाचनाचं अतिशय वेळ होतं. माझ्या वाचनामध्ये एक छान किस्सा आला होता, मी प्रेक्षकांना 1-2 मिनिटात सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचं वेळ एवढं होतं प्रेक्षको की एक दिवस ते रात्री वाचायला बसले होते. त्यांच्या घरामध्ये एक नोकर काम करत होता आणि तो साहेबांजवळ आला आणि साहेबांना म्हणाला की सर मी जाऊ का घरी. साहेबांनी फक्त हाताने इशारा केला असेल आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचत बसले. त्यांचं वाचनाचं वेळ एवढं होतं की ते रात्रभर वाचत बसले. पुन्हा एकदा सकाळ झाली, सकाळ झाल्यानंतर नोकर पुन्हा आला आणि तो म्हणाला की सर मी तुमच्यासाठी काही बनवून देऊ का. सरांचं लक्ष गेलं नाही पहिल्यांदा, तर त्यांनी त्यांच्याकडे बघितलं. ते म्हणाले अरे बापरे, तू अजून इथून गेलाच नाहीस. म्हणजे वाचनाचं वेळ एखाद्याला किती असू शकतं की रात्र उलटून जाऊन पुन्हा एकदा सकाळ आली तरी त्यांना कळलं नव्हतं की रात्र पूर्ण उलटून गेली आणि आपण वाचत बसलोय. इतकं वाचनाचं वेळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होतं म्हणून ते महामानव होऊ शकले. आणि तसंच वाचनाचं वेळ सर म्हणतात की तुम्ही खरंच वाचाल तर वाचाल. त्यामुळे प्रेक्षकांनी वाचत राहणं गरजेचं आहे. सर तुमच्याशी हा संवाद साधून मला आणि माझ्या प्रेक्षकांना अतिशय समाधान वाटलेलं आहे. तर सरांची जशी लेखनाची आवड आहे ते लेखन लवकरात लवकर आपल्या समोर येत आहे. सरांचं आत्मचरित्र आपल्या समोर येत आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण सरांच्या आत्मचरित्रावर बोलणार आहोतच. सर ते आत्मचरित्र आपल्याला त्यातले काही मुद्दे आहेत ते आपल्याला सांगणार आहेत, वाचून दाखवणार आहेत. तर सरांबरोबर आपल्याला नक्की पुढचा एपिसोड करायला आवडेल. नक्की सर आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूयात. तुमच्याशी आता बोलून तुमचं सगळं आयुष्य आम्हाला जाणून घेऊन अतिशय छान वाटलं. बरोबर, नक्कीच मलाही तुमच्याशी बोलून मन मोकळं झालं. मलाही बऱ्याचशा गोष्टी होत्या, माझाही पहिलाच अनुभव आहे. मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलं. माझ्याही प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपल्याकडे आता दर्जेदार लेखक आहेत, दर्जेदार लेखन आहे. तुम्ही नक्की वाचा. मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही ठराविक वेळ ही स्वतःसाठी द्या, स्वतःचा छंद जोपासा. प्रत्येकालाच लिखाणाचा किंवा वाचनाचा आवड असेल असं नाही, पण जो काही तुमच्यातला सुप्त गुण असेल, कोणाला काहीही असेल, कोण क्रिकेटर होऊ शकतं, कोण फुटबॉलर होऊ शकतं, कोण कुस्तीपटू होईल, कोण धावपटू होईल, ज्याला जो स्वतःतला सुप्त गुण आहे तो त्यांनी ओळखून त्याच्यावर काम करावं. आपल्या स्वतःसाठी वेळ द्यावा. एखादी गृहिणी असेल, ती छान स्वयंपाक बनवत असेल तर तोही एक छंद त्यांनी जोपासावा. त्याप्रमाणे माझी सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही स्वतःसाठी जगायला वेळ द्या. ओके, या धावपळीच्या जगात स्वतःसाठी जगणं माणसाने जवळजवळ सोडून दिलेला आहे. पैसा हा सर्वस्व नाही, पैशाशिवायही काही होत नाही, पण स्वतःची तब्येत, स्वतःचं शरीर हे सगळं सांभाळून आपण आपले छंद जोपासून मग राहिलेलं आयुष्य आपण आहे असं सुखा समाधानानं जगावं असं माझे प्रेक्षकांना विनंती आहे. बरोबर. जाता जाता तुम्हाला माझ्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल सर? मी जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुम्ही नक्की स्वतःसाठी जागा. कधीतरी स्वतःसाठी मी तर असं सांगेन की तुम्ही दिवसातून कमीत कमी 10 मिनिटं तरी स्वतःशी बोला. जोपर्यंत तुम्ही स्वतःशी बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की आपण काय आहे, आपण कुठल्या दिशेने चाललोय. बरोबर. मी बऱ्याच वेळा, आता मी माझा एक छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला जायचा, की मी बऱ्याच वेळा गाडीवर असताना ना मी स्वतःशी बोलतो की मला दिवसभर काय करायचंय किंवा मला याच्यातून वेगळं काय करता येईल का. हे तर रोजचं राहटगाटा चाललेलंच आहे. तर स्वतःसाठी काय करता येईल किंवा स्वतःसाठी कसा वेळ देता येईल याचं एक 5-10 मिनिटं थोडस दिवसाच्या ह्याच्यात आपण वेळ काढून एक स्वतःशी बोला. कमीत कमी आपण खरं किती, खोटं किती, प्रामाणिक किती, या गोष्टी तरी समोर येतील. बरोबर. आपण कधी कधी काय होतं की आपण स्वतःलाच फसवतो. आपल्यातले जे काही गुण असते ते आपण झाकण्याचा प्रयत्न करतो. नाही मला नाही जमणार किंवा माझ्याकडनं होणार नाही. तुम्ही एकदा छोटासा प्रयत्न करून बघा, सुरुवात तरी करा, पुढे बघू आपण. बरोबर. सरांनी खूप चांगला संदेश दिलेला आहे
की स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी बोललं पाहिजे, स्वतःशीच बोललं पाहिजे स्वतःची प्रगती करण्यासाठी. त्याशिवाय आपल्याला आपल्या मनातले सुप्त गुण कळणार नाही. म्हणजे थोडक्यात सरांना काय सांगायचं आहे, तर जीवनाच्या सुखदुःखात मन पार सुकून गेलं, मला जगायचं म्हणता म्हणता जगडच राहून गेलं, असं अनेक प्रेक्षकांचं होत असेल. तर सरांना हे सांगायचंय की या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे, या जगण्यावर प्रेम करा, असेच आनंदी राहा. असे आपण नवीन पॉडकास्टमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत नवीन आपल्या गेस्ट सोबत. तर स्टे ट्यून. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. असेच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर सोबत राहा. तुम्हाला जरी वाटत असेल की अनिरुद्धशी बोलायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला अजून नवीन कोणी आणावं असं तुम्हाला वाटत असेल तर तेही मला सांगा. धन्यवाद. भेटूयात धन्यवाद नवीन एपिसोडमध्ये.